आणि सांगलीच्या याच सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीमध्ये पोहोचले। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रचार फेरी काढली। उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाली आणि पहिल्यांदाच निवडणूक लागत आहे। कोल्हापुरातील ही महापालिका सर्वात जास्त बीजेपी माइंडेड दिसते, कारण गेल्या काही दिवसापासून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने इथे यश मिळवलं होतं। त्यामुळे आता ही महापालिका इचलकरंजी महापालिका ही पूर्णतः भाजपच्या प्रवाहाखाली येईल असं वाटतंय। आपल्यावर बोलण्यासाठी माझे आमदार प्रकाश आवाडे, काय सांगाल की आपण या ठिकाणी भाजपची सत्ता येईल असं वाटतं का? 100% भाजपची सत्ता येणार आहे। महायुती आमची निवडून येणार आहे। फार चांगलं इचलकरंजीतलं वातावरण आहे। सगळ्या वार्डात उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद आहे। तो मतात रूपांतर होऊन महायुतीचं भाजपचं सगळ्यांचं मिळून सरकार येणार। या ठिकाणी असलेल्या 65 पैकी किती आकडा पार करला असं वाटतं? आता एवढ्या ऍडव्हान्स मी सांगणं बरोबर नाही, पण 50-55च्या पुढं आहे मी 65 पैकी। 50-55 पेक्षा जास्त भाजपचे नगरसेवक निवडून येतील अशीच अपेक्षा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।